वातावरणात झालेला बदल आणि वाढता उकाडा याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे या कालावधीत कोणती खबरदारी घेतली पाहिजे याविषयी डॉक्टर एस टी परदेशी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉक्टर एस टी परदेशी आपल्याबरोबर आहेत। ऑक्टोबर हीटचा आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो ते टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी आणि ऑक्टोबर हीटचा त्रास झाला तर काय उपचार करावेत हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। डॉक्टर साहेब, यावर्षी पाऊस कमी झालेला आहे, त्यामुळे ऑगस्टपासूनच नेहमीचं जे तापमान आहे त्यात वाढ झालेली दिसते आणि त्यात आता ऑक्टोबर हीट सुरू झालेला आहे, तापमानात वाढ झालेली आहे। तर ऑक्टोबर हीटचा आरोग्यावर नेमका काय दुष्परिणाम होतो, काय परिणाम होतो? ऑक्टोबर हीट जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गावांमध्ये उष्माघाताचे रुग्ण फार आढळतात। शहरामध्ये कमी आहेत, परंतु जे वर्कर्स असतात, उदाहरणार्थ आपण रोडचे जे खोदाई करतात वगैरे, तर त्यांना प्रिकॉशन घेणं फार महत्त्वाचं आहे। कारण ऑक्टोबर हीटमुळे उष्माघात तर होतोच, आणि तुम्ही जसं सांगितलं की आता पाणी कमी कपात आहे आणि ऊन पण जादा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी डेंग्यूच्या डासांसाठी फार चांगली गोष्ट आहे। म्हणजे त्यांचा उन्नती वाढते आणि त्यामुळे डेंग्यूचे केसेस जास्त आपल्याला आढळतात। कारण तुम्हाला माहिती आहे की डेंग्यूचे जे पेशंट्स आहेत किंवा डास आहेत तो स्वच्छ पाण्यामध्ये त्याची निर्मिती होते आणि त्यांना टेम्परेचर जादा लागतो। त्यामुळे दोन गोष्टीपासून आपल्याला सावध राहायचं आहे, एक तर डेंग्यू आणि दुसरं उष्माघात। सर, हा ऑक्टोबर हीट जी आहे ती टाळण्यासाठी, म्हणजे त्याचा त्रास होऊ नये त्यासाठी काय खबरदारी लोकांनी, नागरिकांनी घ्यायला हवी? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गावांमध्ये उष्माघाताचं प्रमाण जादा आहे, पण शहरामध्ये पण जे कामगार असतात तर त्यांनी पण थोडं काळजी घेणं आवश्यक आहे। उदाहरणार्थ काम करताना पांढरा स्वच्छ सदरा वापरणे किंवा अर्धा तासांनी आराम करणे आणि पाणी पिणे, कारण उष्माघात हा पाणी न पिल्यामुळे आणि टेम्परेचर जादा असल्यामुळे उष्माघात होतो। त्यामुळे अचानक चक्कर येऊन उलटी होऊन त्या माणसाला मृत्यू होऊ शकतो। ही काळजी नागरिकांनी घ्यायलाच पाहिजे। तेव्हा ज्या ऑक्टोबर हीट आहे तर नागरिकांना विनंती हीच आहे की त्यांनी पांढरा सदरा किंवा विजार हे घालावे, कारण त्याप्रमाणे ते हीट ऑब्झर्व होत नाही आणि शरीराला त्रास होतो। खाण्यापिण्याच्या काही पथ्य आहेत का? तुम्ही जसं सांगितलं बाहेर उन्हात फिरताना पांढरे कपडे घालावे किंवा चेहऱ्याला मास्क गुंडाळावं, खाण्यापिण्याच्या संदर्भात या ऑक्टोबरच्या हीटच्या कालावधीत काही तुम्ही प्रिकॉशन्स घ्यावे त्याविषयी काय सांगा? उन्हाळ्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे की पाणी भरपूर प्यावं लागतं, परंतु पाणी सगळीकडे मिळत नसल्यामुळे लोक ज्यूस पितात। शहरामध्ये 5 रुपयामध्ये ॲपल ज्यूस, मँगो ज्यूस ते पिऊ नये, कारण ते खराब असतं आणि परमिशनही नसती। बरेचसे नागरिकांना वेळ नसल्यामुळे किंवा इझी साधन असल्यामुळे असे ज्यूस पितात। माझी नागरिकांना एकच विनंती की त्यांनी पाणी मनपाच्या नळातून जे येतं तेच प्यावे, इतर काही उघड्यावरचे काही पिऊ नये। सर, उष्माघात ऑक्टोबर हीटचा येतो की डेंग्यू तुम्ही सांगितलं तसं, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे उष्माघात। उष्माघात म्हणजे नेमका काय प्रकार आहे, काय आजार आहे? उष्माघात असा आहे की आपलं जो बॉडी आहे तो काही टेम्परेचर कंट्रोल करू शकतो, परंतु जर कंटिन्युअस 40 डिग्री सेंटीग्रेडमध्ये तुम्ही 1 तासाच्यावर उभं राहिलं तर शरीराला आपल्याला टेम्परेचर कंट्रोल करता येत नाही। त्यामुळे फार घाम निघून ब्लड प्रेशर कमी होतो, शुगर कमी होती आणि चक्कर येऊन तो माणूस पडतो। त्यामुळे अपघाती होण्याची शक्यता आहे। तर जास्त वेळ टेम्परेचरमध्ये न राहणे हेच उष्माघातापासून वाचू शकतो। धन्यवाद सर। ऑक्टोबर हीटमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये 2 रोग साधारणतः किंवा 2 आजार साधारणतः डेंग्यू आणि दुसरा उष्माघात प्रामुख्याने होऊ शकतो, आणि त्याच्यासाठी काय खबरदारी घ्यावी याची सूचना किंवा याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेचा, नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।